हार्ट अटॅक येण्याच्या 1 तास आधी शरीरात दिसतात ही 9 लक्षणे. नंबर 1, छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला खूप जास्त दाब, प्रेशर किंवा जडपणा जाणवतो. नंबर 2, छातीतल्या वेदना खांदे, हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटाच्या वरच्या भागाकडे पसरू लागणे. नंबर 3, श्वास घेण्यास प्रचंड त्रास होणे, यासोबतच धाप लागणे. नंबर 4, थंड घाम येणे, वातावरणात उष्णता नसतानाही अचानक खूप जास्त घाम येणे. नंबर 5, मळमळणे किंवा उलट्या होणे. अपचनात होते सेम तसंच आपल्याला सुद्धा होऊ शकते. नंबर 6, चक्कर येणे, अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा चक्कर येऊन अशक्तपणा जाणवणे. जर मित्रांनो ही लक्षणे आढळली तर आपण काय करावे बघा. वेळ न घालवता त्वरित 108 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा किंवा जवळच्या रुग्णालयात जा. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय रुग्णालय गाठण्यासाठी स्वतः गाडी चालवू नका. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरामध्ये काही दिवस किंवा काही आठवडे आधी पूर्व लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेतल्यास मोठा धोका टळता येतो. हृदयविकाराचा झटका येण्याचा साधारण 7 ते 7 दिवस किंवा त्यापूर्वी दिसणारी प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत बघा, ते जाणून घ्या. सामान्य थकवा, रात्री पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवणे किंवा रोजची साधी कामं करतानाही खूप दमणे हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. रक्ताभिसरण नीट होत नसल्यामुळे हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे हा थकवा जाणवतो. श्वास घेण्यात त्रास होणे, पायऱ्या चढताना, थोडं चालताना किंवा अगदी विश्रांती घेत असतानाही अचानक धाप लागणे हे लक्षण महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अन्न न पचणं किंवा मळमळणं, सतत अपचन, गॅस, पोटात दुखणं किंवा उलट्या होणं, अनेकदा लोक याला सामान्य पित्त समजून दुर्लक्ष करतात. छातीत हलकी अस्वस्थता जाणवणे, छातीत तीव्र वेदना होण्याऐवजी काही दिवस आधीच छातीवर दाब, जडपणा किंवा जळजळ जाणवू शकते, जी येते आणि जाते. निद्रानाश, अचानक झोप न येणे किंवा झोपेतून दचकून जाग येणे, यासोबतच अस्वस्थता जाणवणं. शरीराच्या इतर भागात वेदना, मान, जबडा, पाठ किंवा विशेषतः डाव्या हातात अधूनमधून वेदना होणं. अति घाम येणं, कोणत्याही श्रमाशिवाय अचानक थंड घाम सुटणं. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्या. हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य 8 कारणं कोणती आहेत ते आता आपण जाणून घेऊया. उच्च रक्तदाब, सततचा उच्च रक्तदाब धमन्यांना कमकुवत करतो आणि हृदयविकाराचा धोका 40% जास्त वाढवतो. मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं, जे हृदयविकाराचं एक प्रमुख कारण आहे. उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल अर्थात LDL वाढल्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक अर्थात अडथळा निर्माण होतो. धूम्रपान आणि मद्यपान, तंबाखू आणि सिगारेटमधील घटक धमन्यांच्या भिंतींना इजा पोहोचवतात, तर अतिमद्यपानामुळे रक्तदाब वाढतो. लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव, वाढलेलं वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराशी संबंधित इतर आजार उद्भवतात. अस्वास्थ्यकर आहार, जास्त प्रमाणात मीठ, साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि तेलकट पदार्थाचं सेवन. मानसिक तणाव, अतिचिंता किंवा सततचा कामाचा ताण हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. कौटुंबिक इतिहास, जर कुटुंबात कोणाला कमी वयात हृदयविकार झाला असेल तर वारसाने हा धोका वाढू शकतो. वाढतं वय, वाढत्या वयानुसार धमन्या अरुंद बनतात किंवा हृदयविकाराची शक्यता वाढते. हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅक टाळण्यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणं फार आवश्यक आहे. पौष्टिक आणि संतुलित आहार, आपल्या आहारात फळं, पालेभाज्या, कडधान्य आणि तृणभाज्यांचा समावेश करा. तेलकट, जास्त तिखट, प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच प्रोसेस्ड फूड आणि साखरेचे प्रमाण कमी करा. नियमित व्यायाम, दररोज किमान 30 मिनिटं वेगानं चालणं, सायकल चालवणं किंवा पोहणं यासारखे व्यायाम करा. यामुळे हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. वजन नियंत्रण, लठ्ठपणामुळे हृदयावर ताण येतो, त्यामुळे उंचीनुसार योग्य वजन आणि BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स 18.5 ते 24.9 दरम्यान राखण्याचा प्रयत्न करा. व्यसनापासून दूर राहा, धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे धमन्यांचं नुकसान होतं. तसेच मद्यपानावर मर्यादा ठेवा किंवा ते पूर्णपणे टाळा. तणाव व्यवस्थापन, मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन किंवा आवडीचे छंद जोपासा. पुरेशी झोप घ्या, 7 ते 8 तास झोप घेणं हृदयासाठी आवश्यक आहे. रक्तदाब आणि साखरेची तपासणी, जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर औषध वेळेवर घ्या आणि ते नियंत्रणात ठेवा. वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण आरोग्य तपासणी करा. मिठाचा वापर कमीत कमी करा. आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवा. दिवसाला साधारण 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ घेऊ नका, जेणेकरून रक्तदाब वाढणार नाही. तर मित्रांनो, ही होती हार्ट अटॅक विषयीची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला शुगर विषयी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये शुगर असं अवश्य लिहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.